श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण स्वामी समर्थांची कोणकोणती सेवा करू शकतो। पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी सारामृताचे हे 4 दिवसाचे किंवा 7 दिवसाचे तुम्ही पारायण करू शकता। जर तुम्हाला 4 दिवसाचे पारायण करायचे असेल तर दररोज 5 अध्याय वाचावे लागतील आणि 7 दिवसाचे पारायण करायचे असेल तर दररोज तुम्हाला 3 अध्याय वाचावे लागतील। दुसरी सेवा म्हणजे स्वामी प्रकट दिनाच्या अगोदर बरोबर 11 दिवस तुम्ही ही स्वामी तारक मंत्राचे 11 वेळा किंवा 21 वेळा दररोज पठण करा। तिसरी सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे हे 7 दिवसाचे तुम्ही पारायण करू शकता। आता या पारायणाची सुरुवात तुम्हाला 13 तारखेला किंवा 14 तारखेला करावी लागेल, म्हणजे बरोबर स्वामी प्रकट दिनाच्या वेळी पारायणाची सांगता करता येते। चौथी सेवा म्हणजे यातील कोणतीही सेवा करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळा जप करा, कारण नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 4 सेवांमधील कोणतीही सेवा जरी तुम्ही केलात ना तरी त्याचं फळ तुम्हाला सारखंच मिळणार आहे, कारण श्री स्वामी समर्थ महाराज हे नाहीत पाहत की तुम्ही कोणती सेवा करत आहात, तर स्वामी हे पाहतात की तुम्ही जी कोणती सेवा करताय ती किती मनापासून करताय, किती श्रद्धेने करताय आणि किती तुमचा त्यांच्यावरती विश्वास आहे आणि याचबरोबर तुमचं या समाजामधील कशी वागणूक आहे। त्यामुळे तुम्ही जीही कोणती सेवा कराल ना ती मनापासून करा, स्वामी नक्कीच तुमच्यावरती कृपा करतील। श्री स्वामी समर्थ। जय शंकर।